दंडोत प्रणाम. मायबाप हो, आपण विचार प्रकरणातल्या सूत्राचे अर्थ पाहत आहोत. तर आपण मागच्या व्हिडिओपर्यंत 11 सूत्राचे अर्थ पाहिले. आता 11 पासून पुढचे सूत्र जेवढे होतील तेवढे आपण त्याचे अर्थ पाहू. त्याच्यानंतरचं 12वं सूत्र आहे, चैतन्य फळ मोक्ष तुल्य परितेत च्युती हा दोष. चैतन्याचं जे फळ आहे, चैतन्य मायाच्या मळाचं नाव आहे आद्यमळ. चैतन्य मायाच्या पिंडस्थीचं नाव आहे संलग्न. चैतन्य मायाच्या ब्रह्मांडस्थीचं नाव आहे चिजड. आणि चैतन्य मायाच्या विद्याचं नाव आहे शुद्ध शांभव. तर हे शुद्ध शांभव विद्या आपल्याला कशानं होते, तर आपण लेप जोडलेला पाहिजे, आपण 12 वर्षाचे पाहिजे, आपण कर्मभूमीत पाहिजे आणि आपण आपला देह युक्त पाहिजे, तर आपल्याला ती विद्या होत असते. तर विद्या झाल्यानंतर ती विद्या आपल्याला चिजड मायाच्या स्वरूपात पावर होतं आहे आणि तिथं 1 कोटी वर्षाचं फळ आपल्याला मिळते. तर ते 1 कोटी वर्षाचं फळ म्हणजे जवळजवळ आणि ते तिथं हा जो फळी आहे तो फळी भ्रांत होऊन असतो. फक्त सुखाव्यतिरिक्त त्याला काहीच नाही होत, त्याला कोणचंही दुःख नसतं आहे. खालचे जे फळी असतात, खालचे जे म्हणजे विश्वदेवतेच्या फळीला देखील 5 प्रकारे दुःख आहे आणि अष्टभैरवाच्याला बी आहे आणि खालच्याला तर आहेच आहे. परंतु मायाच्या फळ्याला केवळ सुख आहे आणि त्यामुळं त्याला मोक्षतुल्य म्हणले. पण मोक्षतुल्य आहे ते फळ, परंतु तिथून खाली पतन व्हावं लागतं आहे, पुन्हा संसारात यावं लागतं आहे, ते कायमचं नाही. तर त्यामुळं श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात, चैतन्य फळादी करून चैतन्य फळ मोक्षतुल्य परित्यथ तिथं च्युती हा दोष, तिथून खाली पतन व्हावं लागतं आहे, हा त्याचा दोष आहे. आता दुसरं पुढचं सूत्र आहे, चैतन्य फळादी करून सकळे साधने मूर्ते. आपण पाहिलं की चैतन्य फळ 1 कोटी वर्षाचं आहे. तर मग जे सगळ्यात मोठं फळ जे आहे देवतेमधलं, ते सगळ्यात मोठं फळ आहे 1 कोटी वर्षाचं. त्याच्यापासून मग खाली कमी वर्षाचे आहेत, म्हणजे मोजल्या जाणाऱ्या आहेत. म्हणून सर्वज्ञ म्हणतात की चैतन्य फळादी करून म्हणजे 100 चैतन्यापासून तर खालच्या 100पर्यंतचे जे फळ येतं ते सगळे मोजण्याजोगे आहे, असं सर्वज्ञ म्हणतात आपल्याला. आता पुढं काय म्हणतात ते, कौनी एक विभाग कौनी एकू वेद विभाग चैतन्याच्या अस्तित्वाचे जाणे तथा बोले. तर 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. तर असे 4 वेद आहेत. तर त्या 4 वेदापैकी कोणीही वेदाला म्हणजे चैतन्य मायाचं जसं तसं ज्ञान नाही. पण त्यातला एक सामवेद आहे आणि त्या सामवेदामध्ये काही भाग आहे की तो भाग चैतन्य मायाच्या अस्तित्वाची जाणतो तथा त्याच्याबद्दल बोलू शकतो, जाणे तथा बोले. आता त्याच्यानंतरचं सूत्र आहे मायबाबा, परा पश्यंती मध्यमा उकेरी. परा म्हणजे परमेश्वराची वाचा, पश्यंती म्हणजे अष्टभैरवाची वाचा, मध्यम म्हणजे कर्मवी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाळ, सुंड आणि शिरब्दी या 6 देवतेची वाचा आणि वैखरी ही मनुष्याची वाचा. अशा ह्या वाचा सांगितल्या देवानं. आणि पुढं ते काय म्हणतात, चैतन्योद्भव परा म्हणजे परमेश्वराचं जे मायापूर असतं आहे ते शुद्ध चैतन्याचं असतं आहे आणि तिथं परावाच्या वर्तते. आणि यंत्रोद्भव कधी म्हणजे आपलं जे शरीर असतं आहे मानवाचं, ते पार्थिव शरीर परपंचाचं असतं आहे, तर तिथं वैखरी वाचा वर्तते. वैखरीद्वारे परेश्वर आणि परमेश्वर ब्रह्मविद्या आपल्याला सांगतात, पराविद्या सांगतात, ब्रह्मविद्या सांगतात, पण वैखरीद्वारे सांगतात. त्यामुळं ते म्हणतात वैखरीद्वारे परेश्वर परू. आता वरी सांगितलं की आपल्याला परापश्यंती मधा वैखरी, पण खाली त्याचं उत्तर देतात ते म्हणतात सिद्धाच्या ठाई पश्यंती. म्हणजे सिद्ध म्हणजे अष्टभैरव, अष्टभैरवाच्या ठिकाणी अष्टभैरवाची वाचा कोणची आहे, पश्यंती वाचा आहे. देवाच्या ठाई मध्यमा, देवा 1 ते 6 देवतेची वाचा कोणची आहे, मध्यम आहे. आणि मनुष्याची वाचा कोणची आहे, वैखरी आहे. आता त्याच्यानंतर ते सांगतात, नाद, बिंदू, कळा, ज्योती, लो, अवस्था, आनंद, अविसू. तर ह्या ज्या विद्या आहेत 8 विद्या, तर ह्या अष्टभैरवाच्या 8 विद्या आहेत. कराडीची नाद, विकराळीची बिंदू, उमापतीची कळा,
जो पशुपतीची लो, सदाशिव लो अवस्था, ब्रह्माची अवस्था, विष्णूची आनंद आणि महादेवाची आविष्टो, असे 8 भैरवाच्या 8 विद्या येतात. आणि 8 भैरव कोणचे येतात? कराळी, विक्राळी, ओमपती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, असे 8 देवता येतात. त्या 8 भैरव आहेत ते 8 तर आणि त्यानं जे ग्रंथ तयार केले, आगम ग्रंथ तयार केले, तर ते आहेत स्वच्छंद ललित, मंथन भैरव, आदिकादी. तर हे अष्टभैरवाचे आगमाचे ग्रंथ आहेत. ते अष्टभैरवांना आगम ते सिद्धकृत म्हणजे सिद्ध म्हणजे अष्टभैरवानं आगम ग्रंथ तयार केले. आणि ते अष्टभैरव कसे आहेत? श्रीकृष्ण स्वामी म्हणतात अहंकारी सृष्टीकर्ते ते, म्हणजे 50 कोटीचा भेद, म्हणजे एकजूट, म्हणजे 5 भूतं 3 गुणाचा एकजूट करू शकतात, 8 जुटाचा एक विटोला करू शकतात, 8 विटोल्याचा एक परमाणू करू शकतात, अनेक परमाणूचा 50 कोटी योजनेचा भेंड तयार करू शकतात. आणि त्या भेंडाचा संहार बी करू शकतात. ते सृष्टी करते, ते अहंकारी येते आणि अभिमानी येते. ते सृष्टी तयार करू शकतात, म्हणजे भेंड तयार करू शकतात. ते अहंकारी आहेत आणि ते अभिमानी बी आहेत. अन्वी, साधे साधन, साधको अशी त्रिविध परिती. आता एकूण देवता आहेत 81 कोटी 6,10,000. त्यांच्या विद्या देखील तेवढ्याच येतात. आणि त्या देवताच्या विद्येचे 4 गट आहेत: आणव, मानव, शक्त्या, शंभू. 1 ते 4 देवतेच्या विद्येला आणव म्हणतात, 5 ते 6 देवतेच्या मानव म्हणतात, अष्टभैरवाच्या विद्याला शक्ती म्हणतात, आणि 8-9 देवतेच्या विद्याला शंभू असे म्हणतात. आणव, मानव, शक्त्या, शंभू. तर याचे जे विद्यावंत येतं, तर आणवचे विद्यावंत आहेत. त्या विद्यावंताची प्रतीती कशी आहे? तर त्याला वाटतं मी साधक आहे, पिंडास्ता माझं साधन आहे आणि ब्रह्मांडास्ता माझं साध्य आहे, अशी त्रिविध परिस्थिती असते. आणि शक्ती म्हणजे अष्टभैरवाच्या विद्यावंताची प्रतीती कशी आहे? ते म्हणतात की आम्ही साधक आहोत आणि मग आम्हाला जी पिंडास्ता प्रकाशली, तर ते पिंडास्ताच आमचं साध्य बी आहे आणि साधन बी आहे, अशी द्वित प्रतीती असते. आणि श्यामभावाची एकहित प्रतीती, ते म्हणतात आम्ही सगळे एकच आहोत, आमच्यात काही भेद नाही. तर आवेश, अवस्था, स्थिती म्हणजे पुढचं सूत्र हे. तर 1 ते 6 देवतेच्या विद्यावंताला विद्या झाल्यानंतर आवेश निर्माण होतो, अष्टभैरवाच्या विद्यावंताला अवस्था निर्माण होती, आणि 8 आणि 9 म्हणजे विश्व आणि चैतन्य मायाच्या विद्यावंताला स्थिती होते. आणि साध्यात्या वेद. पुन्हा दुसरं सूत्र आहे साध्यात्या वेद. तर मळाला, पिंडस्थेला, ब्रह्मांडस्थेला एकच नाव आहे. तर कर्मभूमीच्या पासून तर इंद्रादिकापर्यंतच्या मळाचं नाव आहे विखो, पिंडस्थेचं नाव विखो आहे, ब्रह्मांडस्थेचं नाव विखो आहे. तसंच वरपर्यंत आहे. तर मग मायेच्या मळाचं नाव आहे आद्यमळ, पिंडस्थेचं नाव आहे संलग्न, ब्रह्मांडस्थेचं नाव आहे चिजड. पण या तिघायला नाव एकच आहे, ते म्हणजे विदेह असं नाव आहे तिघायला एक. जसं खालच्याला सगळ्याला एकच नाव आहे, तर तियालाच साध्यात्या वेद असे म्हणतात. तर अंश वेद हे संपूर्णाची प्राप्ती. संपूर्ण म्हणजे ब्रह्मांड असता आणि अंश म्हणजे पिंड असता. तर आपल्याला ज्यावेळेस विद्या होते त्यावेळेस आपल्याला पिंडस्था प्रकाशते आणि तिचा आपण वेद घेतो आणि तिचा वेद आयुष्यभर तिची उपासना करतो. आणि उपासना केल्यामुळं आपल्याला त्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते. तर त्यामुळं स्वामी म्हणतात की अंशवेदे म्हणजे पिंडस्थेचा वेद लागतो आणि ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होते, त्याला म्हणतात अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती. तर बाबा आपण अशा 29 वचनापर्यंत आज आपण आलो आहोत. आता पुढचे वचनं आपण उद्या बघू. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम. आणि दुसरी एक विनंती करतो मायबाबा, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी देखील एक नम्रतेची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.